नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी भाग्योदय येईल, म्हणजे काही गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत ज्यामुळे आपले सोन्याचे दिवस येतील. तर अशा कोणत्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवाळी कधी चालू होणार आहे. तर 28 ऑक्टोबर वार आहे सोमवार. या दिवशी रमा एकादशी म्हणजेच की वसुबारस आहे. तर या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा आहे. तर या दिवशी वसुबारसच्या दिवशी आपण गाईची पूजा वगैरे करतो. तर त्याबद्दल वेगळा व्हिडिओ टाकणार आहे, त्यावेळेस तुम्हाला माहिती होईल. आणि मग ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वार आहे मंगळवार 29 ऑक्टोबर. या दिवशी आपण धनत्रयोदशी याची पूजा केली जाते. मग धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी केल्या जातात. तर या दिवशी देवी लक्ष्मी माता, भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. तर धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. लोक या दिवशी काय करतात की सोनं, चांदी, भांडी खरेदी करतात. या वस्तू खरेदी करणे या दिवशी शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी दान करणेही तेवढे सुद्धा शुभ मानले जाते. तर मग या दिवशी तुम्हाला दान करणं शक्य होत असेल तर गरिबांना धान्य दान करायचं आहे, किंवा देवी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर असते. एखाद्या व्यक्तीला गरज आहे त्यांना धान्यांचे दान करायचे आहे. असे केल्यामुळं काय होतं की आपल्यावरती लक्ष्मीची कृपा कायम राहते. पैशांची आणि धान्यांची कमतरता आपली दूर होती. तर मग या दिवशी आपण आपण म्हणजे ज्यांना जसं शक्य होतं तसं या दिवशी सोनं म्हणा, चांदी म्हणा, किंवा अजून मोठ्या मोठ्या वस्तू घरातील टी व्ही, मोबाईल ह्या इतर वस्तू आपण खरेदी करतो ज्यांना जसं शक्य होतं तसं. पण त्याहीपेक्षा आपल्याला घरात ज्या म्हणजे आपली धनधान्याची वाढ झाली पाहिजे अशा काही गोष्टी, किंवा आपली लक्ष्मी माता आपल्यावर कायम प्रसन्न राहिली पाहिजे अशा काही वस्तू आपल्याला या दिवशी मग खरेदी करायच्या आहेत. तर मग त्यात तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय खरेदी करायचं आहे की धनत्रयोदशी या दिवशी आपल्याला कलश, आपण जे देवघरात कलश स्थापन करतो, जर आता एखाद्याच्या घरी जर कलश स्थापना नसेल, कलशाचा तो जो तांब्या नसेल, तर मग त्यांनी काय करायचं आहे त्या दिवशी मग कलशाचा तो तांब्या घेऊन यायचा आहे. म्हणजेच की तांबे घेऊन येताना तो रिकामा तांब्या कधीच घेऊन यायचा नाही. ते घेऊन येताना त्यामध्ये थोडेसे आपल्याला जे धने आहे 5 रुपयाचे म्हणा, 10 रुपयाचे म्हणा, ते पॅकेट वगैरे भेटतं तुम्हाला. पूजेचं जिथं सामान भेटतं तिथे तुम्हाला त्या वस्तू भेटतील. मग त्या तांब्यामध्ये तुम्हाला तो तांब्या रिकामा न आणता त्यात मग थोडेसे धने टाकून आणायचे आहेत. मग हे झाली पहिली गोष्ट. म्हणजेच काय होतं की त्या दिवशी तुम्ही जर कलश स्थापन केला तर आपल्याला घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. म्हणजे देवी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर नेहमी राहते. त्यामुळं मग काय करायचं आहे की मग त्या दिवशी तुम्ही मग कलश स्थापन म्हणजे कलश तुम्हाला घेऊन यायचा आहे. ही झाली पहिली गोष्ट. मग त्या दिवशी तुम्ही विड्याची पानं पण घेऊन येऊ शकता. म्हणजेच काय होतं, विड्याची पानं माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे. त्यामुळं मग तुम्ही विड्याची पानं पण घरी म्हणजे खरेदी करून घेऊन येऊ शकता, किंवा मग तुम्ही धने पण खरेदी करून येऊ शकता. म्हणजेच काय होतं की आपण त्या दिवशी धने म्हणा किंवा मग लाह्या म्हणा याची आपण मग पूजा करतो. त्यामुळे मग ह्या वस्तू आपण दरवर्षी नवीन आणायच्या आहेत. म्हणजे काय होतं की आपण मागच्या वर्षीच्या म्हणा किंवा आधीमध्ये कधी आणलेल्या ज्या असतात त्याच वस्तू घेऊन आपण पूजा करतो. तर तसं न करता आपण त्या वस्तू नवीनच आणायच्या आहेत. जे लाह्या, बतासे आपण म्हणतो त्या दिवशी यांची पूजा केली जाते. त्यामुळे मग ह्या वस्तू तुम्ही आवर्जून घेऊन या. म्हणजेच काय होतं, आपण दिवाळीचं एवढं स्वागत करतो, घराची साफसफाई करतो, नवीन नवीन पदार्थ बनवतो. त्यामुळे मग आपण जर आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं असेल तर मग जुन्या वस्तू न वापरता पूजेमध्ये मग ह्या नवीन वस्तू घेऊन यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे भीमसेनी कापूर आणायचा आहे. कारण काय होतं की आपल्याला जास्त दिवस पुरेल असा एवढा कापूर आणायचा आहे आता. कारण आपण कापूर हा दररोजच वापर करतो. म्हणजे अमावस्या म्हणा, पौर्णिमा म्हणा, गुरुवार, मंगळवार, शुक्रवार, ज्या दिवशी आपण आरती वगैरे सकाळ संध्याकाळ करतो, किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी भीमसेनी कापराचा आपण जास्त वापर करतो. त्यामुळे मग त्या दिवशी भीमसेनी कापूर आपल्याला घेऊन यायचा आहे.
तो कापूर आणल्यानंतर मग सगळ्यात अगोदर पूजा वगैरे करायची आहे. त्यानंतरच मग त्या कापुराचा आपल्याला देवपूजेमध्ये वापर करायचा आहे. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय घ्यायचं आहे की आपण आपल्या आता बऱ्याच ठिकाणी काय करते, ज्यांची लक्ष्मी मातेची मूर्ती आहे देवघरातील, त्या मूर्तीला वाढवतात. म्हणजे मूर्ती जर थोडीशी लहान असेल तर मग थोडीशीच एक अर्धा इंच म्हणा किंवा मग त्यात भर घालतात. आता काही ठिकाणी अशी परंपरा आहे, तर तुमच्या इकडं असेल तशी परंपरा तर मग तुम्ही पण भर घालून वाढवू शकता मूर्ती. ज्यांच्या इकडं जशी पद्धत असेल तसं मग तुम्ही करू शकता. जर काही ठिकाणी नसेल तर मग नका करू. तर मग काय करतात की काही ठिकाणी मग थोडीशी त्यात मूर्ती वाढवतात. म्हणजे दरवर्षाला धनत्रयोदशी या दिवशी म्हणजे दरवर्षी थोडी थोडी वाढवतात. म्हणजेच काय होतं की मूर्तीमध्ये वाढ करतात आणि मग त्या दिवशी नवीन स्थापना करतात लक्ष्मी मातेची. त्यामुळे मग तुमच्या इकडं जर तशी पद्धत असेल तर मग तुम्ही ह्या दिवशी लक्ष्मी मातेच्या मूर्तीमध्ये वाढ करू शकता. तर आणि मग देवघरामधील आपण दसऱ्याच्या वेळेस म्हणा किंवा नवरात्रीमध्ये म्हणा, आपण जे लाल वस्त्र देवघरात अंतरतो किंवा पूजेमध्ये अंतरतो किंवा लाल पिवळ्या रंगाचे किंवा भगव्या रंगाचे, आता तुमच्या इकडं जे वापरलं जातं सगळ्यात जास्त त्या रंगाचे मग तुम्ही वस्त्र त्या दिवशी नवीन घेऊन येऊ शकता. म्हणजे काय होतं, सगळ्यांना सगळ्या मोठ्या वस्तू वगैरे खरेदी करून घेऊन येणं शक्य होत नाही. किंवा ह्या दिवशी तुम्ही देवाचे फोटो म्हणा किंवा तुम्हाला देवघरातील एखादी वस्तू जर आणायची असेल तर ह्या दिवशी खूप चांगला दिवस आहे. म्हणजे धन लाभ होतो ह्या दिवशी. त्यामुळं मग ह्या वस्तू खरेदी करून आणण्याला तेवढंच जास्त महत्त्व आहे. तर मग या दिवशी अजून एक काय करायचं आहे, हळदी कुंकू जे असतात हे पण त्या दिवशी आणायचं आहे. म्हणजे कारण हळदी कुंकू काय होतं की कुंकू लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय वस्तू आहे. त्यामुळे मग कुंकू पण तुम्ही खरेदी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला वर्षभर पुरेल एवढं आपल्याला कुंकू घेऊन यायचं आहे. तर तुम्ही जिथे सामान घ्याल पूजेचं त्या ठिकाणी तुम्हाला भेटेलच. म्हणजे काय होतं, सगळ्या वस्तू भेटतीनच असं नाही, जेवढं भेटेल तेवढं तरी तुम्ही घेऊन येऊ शकता. म्हणजेच की इतर पुढे जे सण वगैरे असतात त्यावेळेस मग तुम्ही घेऊन येऊ शकता त्यानंतर मग काही वस्तू. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे की त्या आपल्या म्हणजे स्वयंपाकघरातील वस्तू आहे ते म्हणजे मीठ. आता काय होतं, मीठ हे आपल्याला आहारात वापरण्यासाठी दररोज लागतंच मीठ. त्यामुळं मीठ कधीही न संपू देता पूर्ण तुमची बरणी म्हणा किंवा कोणता डबा असेल ते पूर्ण रिकामं होईपर्यंत कधीच मीठ घरातलं संपू देऊ नका. म्हणजे काय होतं की ह्या दिवशी मीठ तुम्ही खरेदी करू शकता. आता जेवढा म्हणजे 18 रुपयाला असेल किंवा 25ला असेल, 10 रुपयाचा म्हणा, तुम्हाला जेवढं आणणं शक्य होईल तेवढं तुम्ही ह्या दिवशी आवर्जून मीठ खरेदी करा. म्हणजेच काय होतं की मीठ खरेदी केल्यामुळं मग जे अगोदरचं मीठ आहे ते बाहेर काढून तुम्ही जे धनत्रयोदशी या दिवशी मीठ आणलेलं आहे त्यावरती मग तुमचं अगोदरचं मीठ ठेवायचं. म्हणजे आपण धनत्रयोदशी या दिवशी जे मीठ आणलं आहे ते पूर्ण भरणी संपेपर्यंत कधीच मीठ तुम्ही घरात म्हणजे संपण्या अगोदरच घरात मीठ घेऊन या. म्हणजेच काय होतं की तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही. म्हणजेच काय होतं की कधीच घरात स्वयंपाकाची म्हणा किंवा खाण्याचे पदार्थ म्हणा तुम्हाला कमी पडणार नाहीत. त्यामुळे मग हे मीठ ही एवढी महत्त्वाची वस्तू आहे की त्यामुळे तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टींची कमी भासणार नाही. त्यामुळे मग ही महत्त्वाची वस्तू या दिवशी आवर्जून घेऊन या. तर हे झालं धनत्रयोदशीचे. ह्यापैकी तुम्ही कोणतीही एक जरी वस्तू आणलीत तरी हरकत नाही. तुम्हाला जरी जेवढं शक्य होईल तेवढ्या तुम्ही वस्तू मग यापैकी आणू शकता. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ